नमस्कार मित्रांनो, टीच द कॉन्स्टिट्यूशन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील भाग 3 व त्यामधील कलम 32 समजून घेणार आहोत. तर कलम 32 मध्ये काय काय देण्यात आलेले आहे व त्यामागचा उद्देश काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. कलम 32 मधील प्राधिलेख कोणते आहेत ते सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. कलम 32 समजून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून संविधानामधील प्रत्येक कलमाची माहिती सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. आपले भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क देतं. त्या मूलभूत हक्कांचा समावेश संविधानातील भाग 3 मध्ये देण्यात आलेला आहे. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 आहेत. या कलमांमध्ये मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भाग 3 ला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. आता आपण कलम 32 समजून घेऊया. कलम 32चं नाव आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. अर्थात काय, तर घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 मध्ये देण्यात आलेला आहे. आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत हक्कांचं जर हनन होत असेल किंवा सरकार आपले मूलभूत हक्क जबरदस्तीने काढून घेत असेल तर अशा वेळी आपण काय करायचं? आपल्याला भारतीय राज्यघटनेमधील कलम 32 आपले मूलभूत हक्क कसे अबाधित ठेवतो, कसे आपल्याला मिळवून देतो, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जे मूलभूत अधिकार आपल्या संविधानाने दिलेले आहे त्याचं संरक्षण कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट करते. तसेच सुप्रीम कोर्टाला भारतीय राज्यघटनेचा संरक्षणकर्ता सुद्धा म्हणतात. ज्या वेळी सरकार संविधानाच्या विरोधी कोणता कायदा केला तर त्यावेळी सुप्रीम कोर्ट संविधानाच्या विरोधी कायदा एका ओळीत रद्द करतं. आणि कलम 32च्या बाबतीत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि घटनेचं हृदय संबोधलेलं आहे. विचार करा मित्रांनो, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 ला आत्मा म्हटलेला आहे, घटनेचं हृदय म्हटलेलं आहे. याचा अर्थ हा कलम किती महत्वाचा आहे हे दिसून येते. आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्कांचं संरक्षण केले नसतं तर त्याची किंमत शून्य असते. संविधानामध्ये मूलभूत हक्क असून पण नसल्यासारखं असतं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हटलेलं आहे. तसेच कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालय कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य म्हणून बघत असते. कलम 32 हे अतिशय महत्वाचं आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी या कलमाची माहिती असणे, तसेच सामान्य जनतेला या कलमाची माहिती असणे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला मूलभूत अधिकाराचं संरक्षण घटनेमधील कलम 32 करतं आणि हे कलम 32 स्वतः हा एक मूलभूत अधिकार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टाला हा अधिकार देण्यात आलेला आहे की मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी 5 प्रकारचे प्राधिलेख अर्थात व्रिट्स काढता येतात आणि याच अधिकारामुळे सुप्रीम कोर्टाला मूलभूत हक्कांचे संरक्षण करता म्हटलं जातं आणि मूलभूत हक्कांची हमी स्वतः सुप्रीम कोर्ट घेतं. म्हणजेच काय, तर कोणाचे मूलभूत हक्क काढून घेतले असतील तर ते हक्क सुप्रीम कोर्ट परत मिळवून देतं आणि आपले मूलभूत अधिकार अबाधित ठेवतं. कलम 32 मध्ये 5 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून 5 प्रकारचे आदेश काढले जातात. ज्या वेळेला आपल्या मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन होत असेल किंवा आपल्या मूलभूत अधिकारांवर बंधने आणली जातात, तसेच आपले मूलभूत अधिकार काढून घेतले असतील तर आपण ते कसे परत मिळवू शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आपल्या मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर आपण कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपले मूलभूत अधिकार परत मिळवण्याचा मूलभूत हक्क म्हणजे कलम 32 आहे. त्यावेळेला कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचं संरक्षण करते. ते संरक्षण कसे करते ते समजून घेऊया. आता आपण 5 प्रकारचे कोणते प्राधिलेख सुप्रीम कोर्ट काढतात ते समजून घेऊया. पहिला प्राधिलेख आहे हेबियस कॉर्पस अर्थात देह उपस्थिती करणे, म्हणजे सदैव उपस्थित राहणे, कोर्टासमोर उपस्थित राहणे. दुसरं म्हणजे मॅन्डमन्स, त्याला परमादेश किंवा महादेश म्हणतात, म्हणजे आम्ही आज्ञा देतो की, आम्ही आदेश देतो की असं. तिसरं म्हणजे प्रोहिबिशन, म्हणजे प्रतिषेध करणे, प्रतिबंध करणे. चौथा हक्क आहे सर्च ऑर्डर आहे, त्याला प्रमाणित करणे किंवा माहिती देणे असे बोलतात. 5वा हक्क आहे को ओरंटो, को अधिकार, म्हणजे कोणत्या अधिकाराने असं सुप्रीम कोर्ट बोलतो.
आणि हे जे प्राधिलेख आहेत हे सुप्रीम कोर्टाचे किंवा उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश असतात. हे आदेश काढण्याचे सुप्रीम कोर्टाला कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालयाला कलम 226 नुसार अधिकार दिलेले आहेत. आणि हे जे शब्द आहेत लॅटिन भाषेत आहेत. आता आपण एक एक आदेश समजून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे कोर्टाचे प्राधिलेख आहेत ते अंतिम आदेश असतात. पहिला प्राधिलेख आहे हेबियस कॉर्पस. देह उपस्थिती म्हणजेच काय तर बंदी प्रत्यक्षीकरण, अर्थात सदैव उपस्थित राहणे, एखाद्या व्यक्तीचं शरीर उपस्थित करणे असा त्याचा अर्थ होतो. समजा पोलिसांनी किंवा सरकारी अधिकाऱ्याने किंवा सरकारी यंत्रणाने एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केलेली असेल किंवा ताब्यात घेतले असेल किंवा त्या व्यक्तीला तसेच त्या व्यक्तीला अटक केल्यापासून 24 तासाच्या आत कोर्टासमोर हजर केले जात नसेल तर अशा परिस्थितीत कलम 32 नुसार त्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी हेबियस कॉर्पसची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करू शकतात. मी परत सांगतो मित्रांनो, समजा पोलिसांनी किंवा सरकारी अधिकाऱ्याने किंवा सरकारी यंत्रणाने एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केलेली असेल किंवा ताब्यात घेतले असेल किंवा त्या व्यक्तीला अटक केल्यापासून 24 तासाच्या आत कोर्टासमोर हजर केले जात नसेल तर अशा परिस्थितीत कलम 32 नुसार त्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी हेबियस कॉर्पसची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करू शकतात. अटक बेकायदेशीर असेल तर हेबियस कॉर्पसची केस सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट हेबियस कॉर्पस अंतर्गत रिट काढते आणि त्या प्रशासनाला आदेश देते की त्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयासमोर 24 तासाच्या आत हजर करा म्हणून. असा आदेश सुप्रीम कोर्ट देते. यालाच हेबियस कॉर्पस म्हणतात. अर्थात काय तर कोर्टासमोर सदैव उपस्थित करणे किंवा देह उपस्थिती करणे. लक्षात घ्या मित्रांनो, अटक झाल्यानंतर त्या व्यक्तीला न्यायालयासमोर 24 तासाच्या आत हजर करावे लागते. हा अधिकार कलम 22 मध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. जर असं केलं नाही तर आपल्याला कलम 32 नुसार थेट सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. आणि कलम 32 नुसार जे आदेश काढले जातात ते आदेश फक्त सुप्रीम कोर्टच काढते, इतर कोणतेही न्यायालय काढत नाही. आणि उच्च न्यायालयाला कलम 226 नुसार अधिकार दिलेला आहे. आपल्या मूलभूत हक्कांचं जर हनन होत असेल तर आपल्याला जिल्हा न्यायालय किंवा इतर न्यायालयामध्ये जाण्याची गरज नाही. आपण थेट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात कलम 32 नुसार. लक्षात घ्या मित्रांनो, कलम 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो, पण कधी आपल्या मूलभूत हक्कांचं जर हनन होत असेल, कोणी केलं असेल, तेव्हा आपण दाद मागू शकतो व कलम 226 नुसार उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. कलम 32 नुसार थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. हा अधिकार फक्त मूलभूत हक्कांवर जर गदा येत असेल तर त्या संबंधित आहे. कलम 32 नुसार जर मूलभूत हक्कांचं जर हनन होत असेल तर आपण थेट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. ज्या व्यक्तीला अटक झालेली आहे व ती अटक बेकायदेशीरित्या केलेली आहे, अशा वेळी त्या व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे नातेवाईक मित्रमंडळी कलम 32 नुसार हेबियस कॉर्पसची केस त्या पोलिसांविरोधात किंवा त्या सरकारी यंत्रणांविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टाने हेबियस कॉर्पस जारी केल्यानंतर 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालय देते. हा कोर्टाचा अंतिम आदेश असतो, फायनल डिसिजन असतो एकदम. जर सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की ही अटक बेकायदेशीर आहे किंवा चुकीच्या पद्धतीने अटक करून ठेवलेली आहे तर सुप्रीम कोर्ट त्या व्यक्तीला सोडून देतं. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलाय आणि त्याला कायदेशीररित्या, लक्षात घ्या, त्याला कायदेशीररित्या अटक केलेली आहे तर अशा केसमध्ये सुप्रीम कोर्ट किंवा कोणतेही कोर्ट आदेश काढत नाही. मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हेबियस कॉर्पस पूर्णपणे समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. आता आपण मॅन्डॅमस बघू, परमादेश बघू. म्हणजेच काय तर ऑर्डर निघणे. आम्ही आज्ञा देतो की या अधिकाऱ्यामध्ये असं असतं की एखादा सरकारी अधिकारी आहे, तो त्याची कामे व्यवस्थितरित्या काम करत नसेल किंवा त्याला जे सरकारने कर्तव्य दिलेलं आहे ते कर्तव्य तो व्यवस्थितरित्या पार पाडत नसेल, तसेच आपले काम करण्यास तो टाळाटाळ करत असेल तर त्याच्या काम न करण्यामुळे सामान्य जनतेचा जर मूलभूत हक्कांवर गदा येत असेल तर त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. अशा केसमध्ये सुप्रीम कोर्ट त्या अधिकाऱ्याविरोधात मॅन्डॅमस जारी करते आणि ते कर्तव्य पार पाडण्याचे सुप्रीम कोर्ट आदेश देते. आणि हा आदेश अंतिम असतो. हा आदेश सरकारी काम करणारे व्यक्ती आहे त्याचे संबंधित आहे. तसेच असा आदेश कोणत्याही शासकीय संस्थेला कनिष्ठ न्यायालयाला देता येतो. यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास किंवा शासकीय विभागाला त्यांचे काम करण्याचे आदेश देते. लक्षात घ्या मित्रांनो,
हा अधिकार राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा एखाद्या खाजगी व्यक्ती त्यांच्या विरोधात आदेश काढता येत नाही किंवा परमादेश काढता येत नाही. लक्षात घ्या, या मॅन्डेमस मध्ये एखादा सरकारी अधिकारी आहे तो त्याची कामे व्यवस्थितरित्या पार पाडत नसेल तर त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागता येते आणि मॅन्डेमस जारी करते सुप्रीम कोर्ट. ते कर्तव्य पार पाडण्याचे आदेश सुप्रीम कोर्ट देते. हा कोर्टाचा अंतिम आदेश असतो. यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास किंवा शासकीय विभागाला त्यांचे काम करण्याचे आदेश देते. आता आपण प्रोहिबिशन हा प्राधिलेख बघूया. प्रोहिबिशन म्हणजे काय, तर प्रतिषेध, प्रतिबंध करणे. लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय न्यायव्यवस्था ही एकात्मक स्वरूपाची आहे. केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ आहे, परंतु न्यायव्यवस्था संपूर्ण देशासाठी एकच आहे. या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय येते आणि त्याखाली उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय व त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी रचना आहे. प्रत्येक न्यायालयाला अधिकार क्षेत्र ठरवून दिलेले आहे. राज्यामध्ये तंटे असतात किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये भांडणं असतात, त्या संबंधित निर्णय देण्याचा अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाचाच आहे. परंतु हा निर्णय जर कनिष्ठ न्यायालयाने दिला तर त्याच्या विरोधात प्रोहिबिशन जारी केले जाते. एखादे कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरील कृती करत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्या न्यायालयाला ती कृती न करण्याचे आदेश देते. कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण या न्यायालयाने त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करत असेल, उल्लंघन करत असेल तर त्यांना अधिकार क्षेत्राच्या उल्लंघन करण्यापासून प्रतिबंध केले जाते. वरिष्ठ न्यायालयामार्फत कनिष्ठ न्यायालयाच्या विरोधात किंवा आदेश काढता येतो. जर त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केलं तर हा आदेश काढता येतो. प्रत्येक न्यायालयाला अधिकार क्षेत्र ठरवून दिलेले आहेत. जर एखादे कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरील कृती करत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्या न्यायालयाच्या ती कृती न करण्याचे आदेश देते. यालाच बोलतात प्रोहिबिशन, प्रतिषेध म्हणजे प्रतिबंध करणे. आता आपण सर्च आरोराय हा प्रकार बघू, हा प्राधिलेख बघू. म्हणजे प्रमाणित करणे असा त्याचा अर्थ होतो. यामध्ये असं दिलं मित्रांनो की कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटला वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय आदेश काढते. मी परत एकदा सांगतो मित्रांनो, कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटला वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय आदेश काढते. यामध्ये वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्रे कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतःकडे मागू शकतात. लक्षात घ्या मित्रांनो, प्राधिलेख वरिष्ठ न्यायालयामार्फत कनिष्ठ न्यायालय यांना त्यांच्याकडील एखादा प्रलंबित खटला स्वतःकडे हस्तांतरित करून घेते. सर्वोच्च न्यायालयाकडे हा अधिकार आहे की कनिष्ठ न्यायालयाकडे किंवा न्यायदान जो खटला प्रलंबित आहे तो खटला काढून घेणे किंवा कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करणे. समजा एखादा खटला कनिष्ठ न्यायालयाकडे खूप वर्षापासून प्रलंबित आहे, त्या केसचा निकाल दिला जात नाही, तर अशा केसमध्ये सर्ची आरोरा करून ज्या न्यायालयात तो खटला चालू आहे त्या न्यायालयाकडून तो खटला सुप्रीम कोर्ट आपल्याकडे घेतं. कनिष्ठ न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की तो निर्णय चुकीचा आहे किंवा त्याच्या निकालामध्ये काही चूक झालेली आहे, तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय असा अधिकार बजावते. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट रद्द करते. सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की तो निकाल चुकीचा आहे म्हणून सुप्रीम कोर्ट तो निकाल रद्द करते. मी आशा करतो मित्रांनो हे तुम्हाला प्राधिलेख समजले असेल. आता आपण कोअरंटो हा अधिकार बघू. म्हणजे कोणत्या अधिकाराने, या अधिकारामध्ये जे सरकारी अधिकारी असतात किंवा सरकारी अधिकाऱ्याने खोटे कागदपत्र बनवून त्या सरकारी पदावर बसलेला आहे किंवा बेकायदेशीरपणे ते पद घेतलं असेल, तसेच चुकीच्या पद्धतीने ते पद मिळवलं असेल, अशा व्यक्तीच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतो. तर कोर्ट त्यांना विचारतं कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही या सरकारी पदावर बसलेला आहात आणि त्यांच्याकडून ते पद काढून घेतलं असतं. अर्थात काय, तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरीतूनच काढून टाकलं जातं, कारण त्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या ते पद त्याने घेतलेलं आहे. आपण कोणत्या अधिकाराने या पदावर आहात अशी विचारणा करणारा हा आदेश असतो, त्यालाच आपण कोअरंटो हा आदेश बोलतो. कोणत्या अधिकाराने तुम्ही या पदावर आहात असं. तुम्हाला हे 5 प्रकारचे रीट समजलेत का? हेबियस कॉर्पस पहिला रीट झाला,
दुसरा म्हणजे मॅन्डेमन्स, तिसरा प्रोहिबिशन, चौथा सर्चारोर आहे आणि पाचवा म्हणजे कॉरंटो. कोणत्या अधिकाराने? असं रिट जारी करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना बाधा न येता संसद इतर न्यायालयाला त्यांच्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांच्या आत वापरण्यास संसद कायद्याद्वारे अधिकार प्रदान करू शकेल. म्हणजेच काय मित्रांनो, की हे रिट्स काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला वापरता येतीलच. असे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार इतर न्यायालयाला संसद प्रदान करू शकेल. सुप्रीम कोर्टाचे जे अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्राला बाधा न येता संसद इतर न्यायालयाला सर्व प्रकारचे आदेश किंवा त्यापैकी कोणतेही आदेश देण्याचे अधिकार देऊ शकतात. अर्थात काय, तर सर्वोच्च न्यायालय अधिकार तसेच राहील, पण संसद कायदा करून हा आदेश काढण्याचा अधिकार इतर न्यायालयाला देऊ शकेल. याचं उदाहरण म्हणजे कलम 226 अंतर्गत हा अधिकार उच्च न्यायालयाला दिलेला आहे. कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट आदेश काढते आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय आदेश काढते. कलम 32 मध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कलम 32 चे जे अधिकार कलम 32 ने हमी दिलेले हक्क निलंबित होणार नाही. तसेच या हक्काला घटना दुरुस्ती करून काढून सुद्धा टाकता येणार नाही. काय, तर कलम 32 ला जे अधिकार दिलेले आहेत ते काढून टाकता येणार नाही. तसे त्यातले काही हक्क निलंबित सुद्धा होणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, कलम 32 मध्ये जे हक्क दिलेले आहेत ते हक्क घटना दुरुस्ती करून कमी करता येणार नाही, तसेच काढून सुद्धा टाकता येणार नाही. हे कलम अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं हृदय म्हटलेलं आहे, घटनेची आत्मा म्हटलेला आहे. विचार करा, कलम 32 हे किती महत्वाचं आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपलं कलम 32चं लेक्चर पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून भारतीय राज्यघटनेमधील प्रत्येक कलमाची माहिती सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मी आता इथे थांबतो. धन्यवाद.